तर मंडळी नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 15 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात. रम्याने या सगळ्यांचा म्हणजे घरच्यांचा तमाशा लावलाय आणि ती सगळ्यांसमोर कबूल करते की मनाने दुसऱ्यावर रम्या त्या आलेल्या पाहुण्यांसमोर कबूल करते की मी मनाने दुसऱ्यावर प्रेम करते आणि तुम्ही अशा मुलीशी लग्न करायला निघालात. तिने आता तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र बाहेर काढलं आणि सगळ्यांना दाखवत म्हणते, हे बघा, हे माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे आणि हे मंगळसूत्र पार्थने लहानपणीच माझ्या गळ्यात घातलंय. आता हे पाहिल्यानंतर ते बिचारे आलेले लोक कोमात जायचे बाकी राहिले. प्रेक्षकांनो, आता त्या पार्थच्या वडिलांची बिचाऱ्यांची बदनामी झाली ना. आता या रम्याला हे अशा अवस्थेत पाहून फार टेन्शन आलंय सगळ्यांना. आता त्या आलेल्या मुलाचे वडील ओरडतात, हे काय बोलते मुलगी? त्यावर रम्या म्हणते, मला विचाराल तर माझं लग्न झालंय. पार्थला मी मनापासून नवरा मानते, अगदी लहानपणापासूनच. आता सगळेजण पार्थकडेच बघायला लागतात. त्या पार्थला बिचारायला टेन्शन आलंय. पण काय ना प्रेक्षकांनो, कधी कधी पार्थचे एक्सप्रेशन्स असे असतात की मला ही पण चालेल आणि ती पण चालेल. कारण तो डायरेक्ट कधीच रम्याला अपोज करत नाही. पण असो, आता रम्या त्या बाईला म्हणते, तुम्हाला अशी मुलगी चालेल का सून म्हणून? तर आता त्या मानिनताई म्हणतात, काय ग रम्या, वेडी झाली आहे का? काय वेड्यासारखं बोलते? मग आता ही रम्या म्हणते, अगं मामी, तू यांना का नाही सांगितलं की माझं आणि पार्थचं लग्न लहानपणी झालंय? किती उद्धटसारखी वागते बघा ना प्रेक्षकांनो. अरे या पोरीला काही वाटतंय का प्रेक्षकांनो? काही आहे का घरच्यांची काही थोडीफार तर ठेवावी. असो, पण आता रम्या म्हणते, माझं पार्थवर जीवापाड प्रेम आहे. एवढा डेअरिंगबाजपणा करायची काही गरज नव्हती, पण हिला अपमान करायचा होता आणि यांना सगळ्यांना चूप करायचं होतं म्हणून तिने असं केलंय. आता ती बाई म्हणते, काय बोलते ही मुलगी? त्यावर रम्या म्हणते, कोणालाही विचारा तुम्ही, घरच्यांना सगळ्यांना माहिती आहे. माझ्या मामाला विचारा ना. काय रे मामा, तुला माहिती आहे ना मी पार्थच्या प्रेमात आहे? त्या मामाला वाटते कानाखाली वाजवावी एखादी इच्छा, पण बिचारा उपकाराखाली दबलेला आहे. आता रम्या त्या मानिनताईकडे जाते आणि म्हणते, मामी तू सांग ना या सगळ्यांना, मी पार्थ जेवल्याशिवाय एकही घास घेत नाही तोंडामध्ये. सांग सगळ्यांना, सांग. नंदिनी तर आज एकदम चिडीचूपच दाखवली आहे त्यांनी. त्यावरती आता रम्या पुन्हा जीवाजवळ जाते आणि म्हणते, काय रे जीवा, तुला माहिती आहे ना सगळं माझ्याबद्दल आणि पार्थबद्दल? तुला तर मी माझं कपाटच दाखवलंय. अरे यार प्रेक्षकांनो, हिचं कपाट कोणते लपून ठेवा बरं, हिला जास्ती झालंय. आता लगेच ती त्या जीवाला म्हणते, अरे तुला माहिती आहे ना मी पार्थचे फोटो आणि आठवणी किती जपून ठेवल्यात. सांग जीवा, सांग, सगळ्यांना सांग. आज ना त्या मानिनी ताई भारी बोलल्या प्रेक्षकांनो. आज बघत राहा, मस्त मजा आली आहे. आता त्या काव्याला फार इन्स्पिरेशन वाटली आहे रम्या, बरं का. रम्या गुरु बिरू करते काय ही, असं वाटायला लागले आता मला. रम्या म्हणते, अहो सगळ्यांना विचारा, आमच्या घरातल्या सगळ्यांना विचारा, काका मामा मावशी सगळ्यांना माहिती आहे माझं पार्थवर किती प्रेम आहे. आता त्या वसवात्याला पण बिचाऱ्यांना ओशाळल्यासारखं वाटतं बरं का. आता रम्या म्हणते, सगळ्यांचं जाऊ द्या, अहो या दोघी या तर आत्ताच लग्न करून घरात आल्यात, या दोघींना विचारा ना. म्हणजे माझं पार्थवर प्रेम आहे हे हिला म्हणजे नंदिनीला लग्न होण्याच्या आधीपासून माहिती आहे काय ग नंदिनी? आता नंदिनी बिचारी मान खाली घालून घेते. मग आता ही रम्या म्हणते, माझी विल पॉवर एवढी स्ट्रॉंग आहे ना की या नंदिनीचं पार्थसोबत लग्नच झालं नाही आहे. तर या गोष्टीचा तिला किती आसुरी आनंद झालाय हे तिने सगळ्यांसमोर सांगितलंय प्रेक्षकांनो. रॅदर तिने स्वतःला एक्सपोज केलंय असं म्हणायला हरकत नाही आहे. मग आता ती पार्थ समोर जाते आणि म्हणते, हा माझा पार्थ आहे आणि फक्त माझाच पार्थ आहे हा. विचारा, म्हणजे पार्थला विचारा की त्याने हे माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय की नाही. आता मंजू आत्याचा नवरा बिचारा बघतच राहतो. खरं तर पार्थने इथे काहीतरी बोलायला पाहिजे होतं, पण तो काही बोलत नाही. आता रम्या म्हणते, सांग ना रे पार्थ, तुला माहिती आहे ना मी तुझ्यावर किती प्रेम करते, सांग सांग पार्थ. आता हा वसू आत्या चिडतात, म्हणतात, अगं ए रम्या, अगं काय तमाशा लावलाय, काय बोलतेस तू? मग रम्या म्हणते, आई मी जे काय बोलते त्याचा तुला त्रास होतोय का? पण तुला तर माझं सुख हवं होतं ना, मग बघ पार्थकडे बघ, हे आहे माझं सुख, माझा पार्थ. बसू आता म्हणतात, अगं रम्या गप्प बस, अगं तुला काही कळतंय का, पार्थचं लग्न झालंय आता. आता ती रम्या म्हणते, होऊ देत ना लग्न, मला काय फरक पडतोय. आता प्रेक्षकांनो, काव्या आज जरा लेट करंटच दाखवली आहे. म्हणजे आज काय दाखवलं त्यांनी, काव्याला फार भारी वाटतं, वा वा रम्या काय बेधडकपणे सगळ्यांसमोर कबूल करते स्वतःचं प्रेम वगैरे वगैरे. पण तिला नंतर कळतं की ती आपल्या नवऱ्याबद्दल बोलते आणि मग ती त्या पार्थची उद्या भांडताना दाखवली. काय काय झालं त्यासाठी बघत राहा. आता रम्या म्हणते, अगं आई तुला तर माहितीच आहे माझं सुख कशात येते, तुला मी आधीच सांगितलं होतं, मग कशाला तू हा सगळा घाट घातला? काय रे मामा, मी तुला म्हटलं नव्हतं का की माझं लग्न पार्थशी करून दे? पण ठीक आहे, आता झालंय त्याचं लग्न, नका करून देऊ लग्न. मी कुठे म्हटलं आता लग्न करून द्या माझं पार्थ सोबत. आता ही रम्या
पार्थ जवळ जाते आणि पुन्हा म्हणते, मी पार्थला कायम आपलं मानत राहील आणि माझ्या पार्थवर जीवापाड प्रेम आहे आणि ते आयुष्यभर तसंच राहणार आहे. आता पार्थला आले टेन्शन. काव्य आहे ते सगळे यांचे चेहरे दाखवतात नेहमी झामझूम करून. मग आता रम्या म्हणते, माझ्या प्रेमासाठी माझं संपूर्ण आयुष्य असंच मी वाहून देणार आहे. आता जेव्हा ती असं बोलत असते ना, तेव्हा काव्याला फार भारी वाटतंय. वा, तिला एकदम रम्या म्हणजे हिरोईनच वाटते हा प्रेक्षकांनो. आता रम्या सगळ्यांकडे बघत असते, सगळ्यांच्या समोर जाऊन बोलत असते आणि म्हणत असते, मला जे बोलायचं होतं ते बोलून झालंय, त्यामुळे आता हा विषय आपण इथेच थांबूयात. आणि आता असं बोलून तिथून निघून जाते आणि म्हणते, हे बघा, इथून पुढे माझ्या लग्नाचा विचार कोणीही करायचा प्रयत्न करू नका. म्हणजे या सगळ्यांना तिने डायरेक्ट धमकी दिली आहे. आता जर तुम्ही असं केलं तर मी तुमचा डबल अपमान करेल, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता सगळेजण पुन्हा झामझूम करून हिच्याकडेच बघत राहतात. रम्या तिच्या खोलीमध्ये जाते तेव्हा वसू आत्या तिच्या पाठीपाठी जातात आणि तिला तिच्या खोलीत जाऊन ओरडतात, काय ग रम्या, का केलंस असं, का वागलीस असं तू सगळ्यांसमोर. खरं तर वसू आत्यांचं बोलणं बरोबर आहे आणि वसू आत्या सुधारल्यात. आता मी तुम्हाला कालच म्हटलं, वसू आत्यांचं म्हणणं साहजिक आहे. आता रम्या एकटीच पडेल ना, सगळ्यांची लग्न होतील पण रम्या मात्र एकटीच तिच्या आयुष्यात सफर करेल. वसू आत्याला तसं होऊ द्यायचं नाहीये. प्रत्येक आईला काळजी वाटतेच ना की आपल्या माघारी आपल्या पोरीचं कसं होणार. वसू आत्या एक्झॅक्टली तेच म्हणतायत. मग वसू आत्या ओरडून म्हणतात, का केलंस असं रम्या, का केलंस तू. रम्या म्हणते, का आता का त्रास होतोय तुला, बरं वागायचा ठेका काय मी एकटीने घेतलाय का. मी आजपर्यंत माघार घेतलेली नाहीये आई आणि यानंतरही कधीच माघार घेणार नाहीये, लक्षात ठेव. या सगळ्यांनी मला आतापर्यंत किती रडवलंय ते विसरलीयस का. आता तिथे मंजू आत्या पण आहेत प्रेक्षकांनो. आता या वसू आत्या तिच्याकडे बऱ्याच वेळ बघतात आणि म्हणतात, अगं रम्या, आयुष्यामध्ये तू तुझी दिशा बदलली तर याचा अर्थ असा होत नाही बाळा की तू माघार घेतलीयस. अगं इतक्या दिवसापासून तुला सांगते, पार्थचा पिच्छा सोड. अगं तुला का कळत नाहीये रम्या, तुझ्या आजूबाजूची माणसं सुद्धा पुढे गेली आहेत ग आणि तू आहे तिथेच आहेस. अगं रम्या बेटा, अशीच जर राहिली तर एकटी पडशील ग तुझ्या आयुष्यामध्ये. असं नको करू ग राजा. आता शेवटी तू ठरवायचंयस की तुला तुझ्या आयुष्यात फक्त जिंकायचंय की आनंदी पण व्हायचंय. आई म्हणून मला विचारशील ना रम्या, अगं बाळा, मला तुला आनंदी झालेलं बघायचंय ग. अगं आयुष्यात पहिल्यांदा मी तुझ्याकडे काहीतरी मागते, तेही तू मला देऊ शकली नाहीस ना. आता त्या जेव्हा असं बोलतात ना तेव्हा रम्या म्हणते, काय ग आई, तुला जे हवं ते दिलं ना मी. तुझी इच्छा होती ना की मी त्या मुलाला भेटावं. अगं मी हो म्हणलं, ऐकलं तुझं, छान तयार होऊन आले, त्या मुलाला भेटले, त्याच्या आई वडिलांना भेटले. अजून काय हवं होतं तुला. तुला दिलेला शब्द पाळला नाही का मी. आता वसू आत्याला खूप कसतरी होतं, उद्धटसारखी बोलते ना ती. मग त्या म्हणतात, बघ ग मंजू कसं बोलते माझी रम्या माझ्याशी. आणि काय करून बसलीस ग हे सगळं. तुला मी तयार होऊन ये म्हणजे त्या मुलाला बघ असं सांगितलं होतं. त्या मुलाला नकार द्यायला ये खाली असं नव्हतं म्हणले मी रम्या. का केलंस असं, सगळ्यांचा अपमान का केलास तू तिथे खाली येऊन. आता मात्र तिथे आले त्या पार्थचे वडील आणि ते आल्या जोरात ओरडतात, मूर्खपणा करून बसली ही रम्या. तुला काही अक्कल आहे का ग रम्या. तुझ्या या अशा वागणुकीमुळे माझे संबंध खराब झाले ना माझ्या मित्राशी. तुला यायचं नव्हतं तर तू आधी सांगायचं असतं ना. हे असला फालतू तमाशा करायची तुला काय गरज होती. रम्या तिच्या मामाला पण उद्धटसारखी बोलते आणि म्हणते, अच्छा म्हणजे तुम्ही पहिला मुलगा दाखवल्या क्षणीच लगेच मी होकार द्यायचा आणि लग्नाला हो म्हणायचं, असा तुमचा उद्देश होता का. मग आता हे नव्हतं माहिती मला. रम्या खोचकपणे यांनाच बोलते आणि म्हणते, मला तर असं वाटलं होतं की फक्त मुलगा बघायसाठी म्हणतायत, पसंत करायसाठी नाही. मग आता हे सगळं काव्य ऐकते बरं का आणि तिला तिची मुजोरी फार आवडायला लागते. मग आता मानिनी ते भारी बोलतात, ए रम्या, उगाच शब्दात पकडू नकोस हा आम्हाला. तुला कोणी असं काहीही म्हटलेलं नव्हतं. तुला मुलगा पसंत नसता पडला तर आम्हाला काहीही हरकत नव्हती. तुला नकारच द्यायचा होता तर काही हरकत नव्हती ना, तुला कोणी काही बोललं पण नसतं. पण या सगळ्यासाठी पार्थचं नाव घ्यायची काय गरज होती का तुला मध्ये मध्ये. तुला काही समजतं का ग रम्या, त्याचं लग्न झालेलं आहे कळत नाही का तुला काय ग नेहमी स्वतःचा प्रेमाचा झेंडा फडकवायचा असतो. तुला काही वाटत नाही ग. पण चार चौघामध्ये हे असं ऐकून सुद्धा आम्हाला लाज वाटायला लागली आता. या भारी बोलतात प्रेक्षकांनो. मानिनीताई त्यांचं पण बरोबर आहे ना, काही आपलं काय समजायला पाहिजे ना. आता झालंय त्याचं लग्न, सोडून द्यायचा ना नाद. मग आता ही मानिनीताई म्हणतात, तुला काय वाटतं ग, तू फार मोठा पराक्रम गाजवलायस का आज. अगं रम्या, याला पळपुटेपणा म्हणतात.
आपला भूतकाळ मागे टाकून पुढे जाण्यासाठी ना हिम्मत लागते, हिम्मत. आणि तुझ्यामध्ये हिम्मतच नाहीये का रम्या? भारी बोलल्या ना या प्रेक्षकांनो. रम्या आता त्यांच्याकडे बघतच राहते. मानिनताई म्हणतात, बापरे देवा, तुझ्या मूर्खपणामुळे आमच्या कुटुंबाला काय काय सहन करावं लागणार आहे हे देवासच ठाऊक. आता रम्या असं बोलल्यानंतर वसुआत्यांना पण वाईट वाटतं बरं का. आता नंदिनी आज चिडी चूप आहे, मी म्हटलं ना. मग आता मानिनताई म्हणतात ना, तुझ्यामुळे काय काय सहन करावं लागणार आहे. तर ही रम्या आता यांनाच ऐकवते आणि म्हणते, तुम्हाला काय सहन करावं लागणार आहे? या घरामध्ये फक्त मीच सहन करत आली आहे आतापर्यंत. आता मध्ये मध्ये त्यांनी काव्या दाखवली, पाठ दाखवला, जीवा दाखवला, सगळे दाखवले. मग रम्या म्हणते, मला माहिती, मी प्रत्येक दिवस कसा ढकलते ते. तुम्हाला काय सहन करावं लागतं? आता ही असं दाखवते जस की उपकारच करते यांच्यावरती, तिथे राहते. वसुआत्या म्हणतात, अगं काय बोलतेस तू रम्या, तुला काही तारतम्य आहे की नाही? त्यावर रम्या म्हणते, आई थांब जरा, मला बोलू दे बरं, मला सांगू दे. आणि तुम्हाला किती वेळेला सांगितलंय मी की मला उगाचच लग्नासाठी भरीस घालू नका. मी म्हटले होते का तुम्हाला आज माझ्यासाठी मुलगा आणा, माझ्या लग्नासाठी मुलगा बघा, म्हटले होते का? काही नाही मामा, मी तुला म्हटले होते का माझ्याकडून की लग्न करायचंय मला, मुलगा बघ. तुम्ही का तुमचा हट्ट सोडत नाहीये? मग मी का तुमचा ऐकू? मी का माझा हट्ट सोडू? मी पण माझा हट्ट धरून ठेवणार. तुम्ही सगळे बरोबर आहात आणि मी एकटी चुकीची आहे, हे कशावरून? म्हणजे पाहिलं का प्रेक्षकांनो, प्रेमात माणूस आंधळं, वेडं, बैरं काय काय होतं ते बघा, रम्याकडे पाहून कळतंय. म्हणजे मला या गोष्टीची टर उडवायची नाहीये, पण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. रम्या काही आडनिड्या वयाची नाहीये, ती एक मॅच्युअर्ड मुलगी आहे आणि तिला कळायला हवं तिच्या आयुष्याचं काय नुकसान आहे आणि काय बरोबर आहे. या बाबतीत प्रत्येकाची मतांतरे वेगळी असू शकतात, पण माझं असं म्हणणं आहे की रम्या एक मॅच्युअर्ड मुलगी आहे आणि तिने तिच्या आयुष्यात पुढे जायला हवं. तर असो, आता रम्या पुढे म्हणते, मामा, मामी, मावशी, इतकंच काय त्या नंदिनीला हवं होतं म्हणूनच तिने मान्य केलं ना हे लग्न. काव्याने घरात कसंही वागलं तर चालतं. म्हणजे ती प्रत्येकाचे स्वभाव सांगते की सगळे कसे मनाप्रमाणे वागतात घरामध्ये. आणि आता पार्थ म्हणतो, पार्थ तर जुळवून घेतोय, त्याला तर सगळंच चालतंय. म्हणजे पार्थ खूप चांगला आहे आणि जीवा तर शांतच असतो, काही बोलतच नाही, म्हणजे तेही चालतं. फक्त मी जर माझ्या मनाप्रमाणे वागायला लागले की मग सगळ्यांचे इगो हर्ट होतात ना, सगळ्यांना वाईट वाटतं. म्हणजे मी फक्त या घरात मनाप्रमाणे वागायचं नाहीये, म्हणजे मला बाकीचे संबंध जोडायचेच नाहीये, मला फक्त माझ्या पार्टशी संबंध जोडायचा आहे. हे तुम्हाला का कळत नाहीये? म्हणजे रम्या या सगळ्यांना प्रिटेंड करते की हे सगळे कसे चुकीचे आणि ती एकटी जे शहाणपणाचं वागतीये तेच बरोबर आहे. आता तुम्हीच डिसाईड करा प्रेक्षकांनो की रम्या शहाणी आहे की कशी आहे. आपण फक्त मालिकेच्या पात्रांबद्दल बोलायचंय बरं का, इथे पर्सनली कोणाला काही बोलायचा उद्देश नाहीये, मालिकेबद्दल आपण डिस्कस करतोय. आता रम्या जेव्हा अशी बोलते तेव्हा सगळे झामझूम करून बघतायत. मग आता रम्या म्हणते, तुम्ही काही करा पण मी काही माझं प्रेम विसरणार नाही. आता लगली पार्थ असं केविलवाणी पाहतो बरं का त्या रम्याकडे. आता खरं तर पार्थला इथे बोलता येत नव्हतं का, पार्थ कधीच रम्याला असं सडेतोडपणे उत्तर देत नाही आणि प्रत्येक वेळेला म्हणतो की तू माझी मैत्रीण आहे. त्यानं म्हणायलाच नाही पाहिजे प्रेक्षकांनो, त्यामुळे ही जास्ती प्रेरित होते. तर असो, टाळी एका हाताने वाजत नाही, एवढंच मला काय ते सांगायचं होतं. आता रम्या म्हणते, तुम्ही जा सगळ्यांनी इथून, आता माझं बोलणं झालेलं आहे, मला एकांत द्या. आता डायरेक्ट ती असं बोलल्यानंतर त्या पार्थच्या वडिलांना खूप राग येतो. रम्या म्हणते, जा तुम्ही सगळे इथून, मला जगू द्या, सोडा मला एकटं. वसुआत्याला पण फार राग येतोय, कोणती काट्टी अशी माझ्याच पोटी यायला हवी होती का वगैरे वगैरे अशा भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. सगळेजण त्या रम्याकडे केविलवाणं पाहतात आणि निघून जातात. विशेषतः पार्थ, वसुआत्या हे सगळेच जण हर्ट झालेत रम्यामुळे आणि वसुआत्या तर बिचाऱ्या रडतच असतात. मग मंजू आत्या म्हणतात, चल ग ताई चल, नको विचार करू एवढा. आता ही काव्या तिथून जाताना बराच वेळ घेते बरं का प्रेक्षकांनो, पॉज घेते, तिच्याकडे बघते, त्या रम्याकडे पुन्हा मागे बघते, पुढे बघते, इतका वेळ घालवतात प्रेक्षकांनो. असंच एपिसोड वाढवतात. आता मला सांगा, सांगून आणखीन डिटेल काय सांगणार आहे तुम्हाला, पण असो. तर अशा पद्धतीने काव्या तिथून निघून जाते आणि रम्या आता वैताग व्यक्त करते. पण आता काव्याने तिच्या खोलीत जाऊन विचार करायला सुरुवात केली आहे की रम्याने किती सॉलिड ॲक्शन घेतली, कसं सगळ्यांसमोर एकदम धडाडीने स्वीकारलं की तिचं प्रेम आहे आणि ती प्रेम करते वगैरे वगैरे. आता ती विचार करते काव्या, वा रम्या, सगळ्यांसमोर तू प्रेम कबूल केलंस, मानलं या रम्याला. इतकं सगळ्यांनी तिला सुनावलं, घरच्यांनी अडवलं, तिच्यासाठी पार दुसरा मुलगा सुद्धा आणून उभा केला, तरी सुद्धा ती हल्ली नाही, घाबरली नाही, मागे पण आली नाही.
वा, रम्याने सगळं जमवून घेतलं आणि तिला पाहिजे तेच केलं. बापरे, काव्या बघ, नजरेला नजर देऊन ती सांगत होती पार्थला की तिचं प्रेम आहे त्यांच्यावर. काय हिंमत आहे ना तिच्यात, ती हिंमत माझ्यात का नाहीये. आणि ती सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होती की पार्थचं तिचं प्रेम आहे. माझ्यात का अशी हिंमत नाहीये, मी का सगळ्यांना ओरडून सांगू शकत नाही की माझ्या जीवावर प्रेम आहे, मी नाही करणार पार्थ सोबत लग्न. मी हे त्या क्षणी का नाही सांगितलं. पण जीवाला पण मी म्हणते ना, आपण सांगून टाकू सगळं. जीवा का शांत बसलाय, काय झालं असेल. इतके दिवस झाले मी काही बोलूच शकले नाही. का माझी हिंमत होत नाहीये. आता असं असतं प्रेक्षकांना, वाईट गोष्टीमुळे माणूस लवकर आकर्षित होतं, तसं या काव्याचं झालंय. आता काव्या विचार करते, माझी हिंमत का होत नाहीये आणि मी हे करू का, काय करू, मी रम्याला हे सांगू का, रम्याशी बोलून पाहू का. नको, असं झालं तर उगाच प्रॉब्लेम होईल, काही म्हणजे सगळ्यांमध्ये टेन्शन येईल. नको. पण तरीसुद्धा रम्याशी एकदा बोलूनच बघते. आता असं करू का नको करू हा विचार बराच वेळ करते काव्या. आणि आता रम्याचं दार ठोठावते. आता रम्या जागीच असते, ती दरवाजा उघडते आणि म्हणते, काव्या तू इथे. आता काव्या म्हणते, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं रम्या. मग रम्या म्हणते, अगं प्लीज, मला ना त्याच विषयावर बोलायची इच्छा नाहीये. हे बघ काव्या, तुला जर मोबाईलच्या विषयावरून मला बोलायचं असेल तर मी तुझी माफी मागितली आहे. तुला हवं तर मी पुन्हा माफी मागते. तुझ्या फोनला काही मी हात लावलेला नाहीये. आणि ठीक आहे, लावला असेल, तुझ्या कॅरेक्टरबद्दल बोलले, मी तुझ्या आईवडिलांना बोलले, खरंच सॉरी, माझं चुकलं, असं ती बोलायला लागते. तेव्हा काव्या म्हणते, मी त्याबद्दल बोलायला नाही आले, मला वेगळ्या विषयावर बोलायचं आहे तुझ्याशी. आता रम्या म्हणते, काय वेगळ्या विषयावर. काव्या म्हणते, हो, मी आत येऊ शकते का. रम्या म्हणते, हो ये ना आतमध्ये. आता रम्या काव्याला आत बोलवते बेडरूममध्ये. आता काव्या म्हणते, तू प्लीज दाराची कडी लावशील का. आता रम्याला जरा टेन्शनच आलंय, ही काय बोलायला आली एवढं. आता रम्या दाराची कडी पण लावून घेते. आता रम्या म्हणते, हं बोल ग, काय म्हणायचंय काव्या, तुला काय बोलायचंय. मग आता काव्या तिच्याकडे आधी बघते खूप वेळ आणि मग म्हणते, थेट मुद्द्यावरच येते मी. आणि असं बोलते काव्या आणि हा भाग त्यांनी संपवलाय. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांना, ती बोलेल का जीवाबद्दल आणि तिच्याबद्दल. मला तर काही वाटत नाही बोलेल म्हणून. तर बघा, आता पुढच्या भागात आपण बघतोय नंदिनी आता बोलली आहे, म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये ते एक शब्द पण नाही बोलली ती. आता ती पार्थला जाऊन विचारते, हे काय चाललंय आपल्या घरामध्ये, माझी बहीण आपल्या घरामध्ये सेफ आहे की नाही. आणि आता पार्थ म्हणतो तिला, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, त्या आता काव्या पार्थ देशमुख आहेत, त्या माझी बायको आहे आणि माझ्या बायकोची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. मग आता असं तो बोलल्यानंतर ही काव्या त्या पार्थशी भांडायला जाते आणि म्हणते, तुम्हाला काही समजतंय का, तुम्ही काय केलंय पार्थ. त्या रम्याचं तुमच्यावर एवढं प्रेम आहे ना, तुम्ही एक फोन केला असता तर ती रम्या आली असती ना धावत तुमच्याकडे. तिच्याशी लग्न करायचं असतं ना तुम्ही, माझ्याशी कशाला लग्न केलं. मला का तुम्ही बळीचा बकरा मानलात. नाही, मी तुम्हाला अजिबात नवरा मानत नाही आणि मी या लग्नाची गाठ स्वतः सोडणार आहे, असं पार्थला ती बोलते. आता प्रेक्षकांनो, नेमकं या जोडप्यांचं पुढे काय भविष्य आहे हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय वाटतं तुम्हाला आजचा एपिसोड बघून. मी तुम्हाला डिटेलमध्ये दिलाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याच्या भागाची वाट बघा. आजचा एपिसोड तसा छानच होता. रम्याचं काम अप्रतिम आहे, म्हणजे ती मालिकेमध्ये कलाकार म्हणून सॉलिडच काम करते, त्यात काही शंका नाही आहे. पण आता काव्याची ही चिडचिड कधी थांबेल. आय थिंक सो जेव्हा जीवा तिला समजावून सांगेल ना, तेव्हा कदाचित काव्या हे लग्न एक्सेप्ट करायला लागेल. पण मे बी मालिका संपायच्या वेळेला पण ही एक्सेप्ट करू शकते. आता बघूयात काय काय घडते. तर आता ही काव्या जेव्हा पार्थवर चिडते तेव्हा पार्थ काव्याला काय उत्तर देतो. पार्थ काव्याशी मैत्री करायला असमर्थ ठरलाय का तो आणखीन काही युक्त्या करेल काव्याशी जवळीक निर्माण करण्याच्या. बघूयात पुढे काय काय घडते. तर आजचा एपिसोड हा असा होता. तुर्तास तरी रजा घेते आणि भेटते उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत आजचा एपिसोड कसा वाटला ते नक्की कळवा. आणि अजूनही खूप सारे प्रेक्षक चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. आणि आज घरोघरीचा रिव्ह्यू येणार आहे थोड्याच वेळात. भेटूयात. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.